तर बघा की या व्हिडिओमध्ये मी जे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत तर त्याचा प्रत्येक श्लोक आणि त्याचं निरूपण मी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या YouTube चॅनलवर शेअर करत आहे। तर सर्वांनी ते लक्षपूर्वक ऐकावे आणि रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिण्यामागचं कारण काय आहे, त्याला कोणती आध्यात्मिक जोड आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। कारण समाजाला अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे। आपण एखादं काम करत असतो तर आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे, परंतु रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक सांगितले त्याला आध्यात्मिक जोड देणं गरजेचं आहे। आपली मेहनत जरी आपण करत असलो तरी एक दैवी शक्ती आहे आणि ती साथ आपल्याला मिळणं गरजेचं आहे। म्हणून मी पहिला श्लोक आहे तो श्लोक सांगणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे। तर बघा, पहिला श्लोक मी उच्चारतोय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। मी हा श्लोक पुन्हा एकदा उच्चारतोय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। तर बघा की हा जो पहिला श्लोक रामदास स्वामींनी लिहिला त्याचा अर्थ काय, निरूपण काय? कारण श्लोक सर्वच लोक सांगतात, परंतु निरूपण करता येणं गरजेचं आहे। जर तुम्हाला एखाद्या श्लोकाचं निरूपण करता आलं तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर करा असं मला वाटतं। तर त्याचा अर्थ काय बघा की जो सर्व गुणांचा स्वामी म्हणजे गणपती आहे, जो निर्गुण निराधाराचा आरंभ आहे, ज्या शारदेने म्हणजे सरस्वतीने चार वाचा म्हणजे परा पच्चंती मध्यमा वैखरी निर्माण केल्या, तिला आणि ज्यांच्या मार्गाने राम चालल्यास अनंत आनंद मिळतो अशा सर्वांना मी वंदन करतो। म्हणजे लक्षात घ्या की मनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक आहे हा गणपतीला केलेलं वंदन आहे आणि सुरुवाती बुद्धीने होते। मी माझ्या या व्हिडिओमध्ये मनाचा श्लोक आणि त्याचं निरूपण सांगितलेलं आहे। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि ज्यांना आध्यात्मिक आवड आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।